पुढची बातमी बघूया। एकीकडे बारामतीमधील पोटनिवडणूक बिनविरोध होणार असल्याची चर्चा रंगलेली आहे। दुसरीकडे राहुरीमध्ये मात्र पोटनिवडणुकीमध्ये चुरस पाहायला मिळणार अशी चर्चा रंगली असल्यानं सगळेच अंदाज फेल ठरलेले आहेत। राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरेंनी दंड ठोपटल्याचे संकेत दिलेले आहेत। पुढील 10 दिवसांमध्ये लोकांमध्ये जाऊन त्यांचं मत जाणून घेऊन निर्णय घेणार अशी माहिती त्यांनी दिली आहे। मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली आणि चर्चा सुरू झाली ती प्राजक्त तनपुरे यांची। या निवडणुकीसाठी ते इच्छुक आहेत नाही आहेत अशा वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या। पण त्यात एक आणखी महत्त्वाची चर्चा रंगली ती त्यांच्या भाजप प्रवेशाची। प्राजक्त तनपुरे आपल्याबरोबर आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया। ही जी काही चर्चा चालू आहे या चर्चेवर तुमची काय प्रतिक्रिया आहे? खरंच असं काही पडद्यामागून हालचाली सुरू होत्या? नाही, मी एक गोष्टीचा या ठिकाणी खुलासा करू इच्छितो की ते 10 आमदार आमचे भाजपमध्ये जाणार वगैरे वगैरे असं माझ्या तोंडी काही लोकांनी वाक्य घातलं। ते एका स्थानिक आमच्या तालुक्यातल्या एका गावातल्या एका मंदिरातल्या पूजेच्या ठिकाणी मी गेलो होतो आणि त्यावेळेस त्या यात्रेमध्ये खूप मोठा पोलीस बंदोबस्त, तणावाची परिस्थिती होती। त्या परिस्थितीवर मी असं फक्त बोललेलो की एवढं बहुमत, हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे, वन साइडेड बहुमत आहे, आमचीही 10 हे जे मी बोललो, तर हे जे विलिनीकरणाची चर्चा चालू आहे की 10 तर आमचे मी काय ते काय भाजपमध्ये जाणार असा कुठला शब्द मी त्या ठिकाणी वापरलेला नव्हता। आमचे 10 सत्तेत जाणार ही जी चर्चा विलिनीकरणाची आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून बोललो त्यावेळेस त्या गेलेला तो विषय होता। त्यामुळे बऱ्याच जणांनी ते 10 लोक आमचे भाजपमध्ये जाणार का, मला कोणी अधिकार दिलेत का अशी चर्चा बरीच झाली। तर मी सामान्य कार्यकर्ता आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारावरती मानणारा, त्यांच्या कामाचा आदर करणारा, आदरणीय जयंत पाटील साहेबांचं देखील विचारावरती त्यांच्या देखील कामाचा आदर करणारा मी एक सामान्य कार्यकर्ता आहे। मला काय तो आमच्या पक्षाचे आमदार कुठं नेऊन घालण्याचा अधिकार मला कोणी दिलेला नाही हे जाणणारा मी कार्यकर्ता आहे। त्यामुळं एका माझ्या वाक्यावरनं एवढं कोणी काय काय बोलावं याच्यामध्ये काय विषय नाही। जी विलिनीकरणाची चर्चा आहे त्याबद्दल मी तिथं ते बोललो की जेणेकरून बोलण्याचा हेतू माझा एकच होता की ज्या पद्धतीनं त्या गावातल्या यात्रेवरती सगळ्या कायदा सुरक्षिततेचं सावट होतं आणि एकाच बाजूचे एवढे आमदार मेजॉरिटी असताना देखील जर काय कायदे तिथं होत नसतील तर ते त्या अनुसरून मी ते बोललो होतो। त्याला काय विपर्यास बऱ्याच माध्यमांनी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला होता। पण एकीकडे आता तुम्हीच असं म्हणताय की इतक्या मोठ्या प्रमाणावर जर हिंदुत्ववादी विचारधारेला प्रोत्साहन मिळत असेल किंवा एवढ्या मोठ्या संख्येने जर त्या ठिकाणी आमदार येत असतील तर एकीकडे तुम्ही हे पण म्हणता, दुसरीकडे तुम्ही असं सुद्धा म्हणता की विलिनीकरणाच्या ज्या काही चर्चा सुरू होत्या त्या अनुषंगानं मी बोललो। आता आपल्या पक्षाच्या वतीने हे स्पष्ट करण्यात आलं आहे की विलिनीकरणाच्या चर्चा ज्या आहेत त्या थांबलेल्या आहेत किंवा पुढे असा काही विचार नाही आणि त्यात आता राहुरी मतदारसंघाची पोटनिवडणूक लागलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये आता ती निवडणूक तुम्ही लढणार आहात का? म्हणजे कुठली तरी एक बाजू तुम्हाला निवडावी लागेल अशी सध्याची परिस्थिती आहे। अशा परिस्थितीत तुमचं मत काय आहे किंवा तुम्ही काय विचार करता? नाही, ह्याच्या आधी देखील बऱ्याच लोकांनी हा प्रश्न विचारला, त्यावेळेस नगरपालिकेच्या निवडणुका होत्या काय होत्या। आता ही निवडणूक जाहीर झालेली आहे। मी कालही आमच्या स्थानिक पत्रकारांना उत्तर दिलेलं की मी आता सर्व कार्यकर्त्यांच्या बैठक घेतो। मी 1-2 दिवसात तालुक्याचा आणि तालुक्याबाहेर 2 तालुके आमच्या मतदारसंघात आहेत, सर्व मतदारसंघाचा दौरा करून कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत या जाणून घेऊन त्याच्यावरती निर्णय घेणार। 30 तारखेला अर्ज भरायची सुरुवात होती आहे, त्याच्या आत मी हा दौरा पूर्ण करून काय आमच्या कार्यकर्त्यांच्या, ग्रामीण भागातल्या माझ्या जनतेच्या काय भावना आहेत, त्यांच्या काय अपेक्षा आहेत ते त्या जाणून घेऊन त्याच्यावरती योग्य तो निर्णय घेईल। ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की त्या भागामधल्या नागरिकांचं, कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेऊन मी पुढचा निर्णय घेईल। परंतु ज्या पद्धतीच्या अफवा पसरवण्यात आलेल्या होत्या त्यात काही तथ्यता नाही असं सुद्धा मत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलं।